26 एप्रिल 2026 ची स्कॉलरशिप 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप एक्झाम तर तुम्ही दिलेलीच असेल. तर तुम्ही जी ही एक्झाम दिली आहेत तर त्याच्यात सर्वांचा प्रश्न हाच उपस्थित होतोय की दादा आता पेपर झालाय, आता कट ऑफ किती लागणार, मेरिट कोणत्या मार्क्सवर लागणार, आणि जर आम्ही पास झालो तर आम्हाला स्कॉलरशिप भेटणार की नाही भेटणार. पास झालं म्हणजे स्कॉलरशिप भेटतंय असं नाही, मेरिटमध्येही यावं लागतं. सगळं काही व्हिडिओमध्ये डिटेली सांगणार आहेत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचंय आणि कोणत्या जिल्ह्याचा कोणता कट ऑफ किती लागू शकतो आणि कास्ट वाईज किती लागू शकतो हेही व्यवस्थितरित्या सांगणार आहेत. व्यवस्थित लक्ष द्या आणि चॅनलवर जर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर आता बघा, एका अनालिसिस नुसार आता तुम्हाला मला घाबरवण्याचा माझा प्रयत्न नाही, पण मी सांगतोय की एक इंटिग्रेटेड मार्क्स असतात, एक प्रॉपर मार्क्स असतात. मी जास्त मार्क्स सांगितलेले आहेत म्हणजे मी इथे तुम्हाला काय सांगतोय, सेफ स्कोर सांगतोय. काय सांगतोय? सेफ स्कोर. म्हणजे याच्यापेक्षा थोडा कमीही लागू शकतो, याच्यापेक्षा थोडा जास्तही लागू शकतो, पण सेफ स्कोर काय की याच्या पुढे जर तुम्हाला मार्क्स आहेत तर तुम्ही काय आहेत, एकदम सेफ आहात. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तुमचा 101% इथे लागणार म्हणजे लागणार. बरोबर. आपल्याला माहिती पासिंग दोन्ही पेपर असतात. आपला फर्स्ट पेपर असतो 150 मार्क्सचा, सेकंड पेपर असतो 150 मार्क्सचा, दोघे मिळून होतात 300 मार्क्स. बरोबर. तर आपले पासिंग मार्क्स किती हवेत आपल्याला? टोटली आहेत 40%, म्हणजे काय 120 मार्क्स आपल्याला हवे असतात पासिंगसाठी. तर तुम्ही काय आहेत, 120 मार्क्स मिळालेत तर तुम्ही पास आहात, म्हणजे फक्त पास आहात. पण जर जनरल मध्ये तुम्हाला 240 ते 250 पर्यंत मार्क्स आहेत तर तुम्ही काय आहेत, इथे तुम्ही काय मेरिट मध्ये लागतात. बरोबर. जनरलची मेरिट लिस्ट लागणार आहे 240 पासून 250 पर्यंत. त्याच्यानंतर ओबीसी आहेत. ओबीसी मध्ये काय 220 पासून तर 200 पासून 220 पर्यंत. ईडब्ल्यूएस मध्ये 220 पासून 240 पर्यंत. एससी मध्ये 190 ते 200 पर्यंत आणि एसटी मध्ये 180 ते 200 पर्यंत. असे काय आहेत, कास्ट वाईज कॅटेगरी वाईज तुम्हाला काय पाहिजे, सेफ स्कोर पाहिजे. म्हणजे याच्या पुढे जर तुम्हाला सेफ स्कोर आहेत तर तुम्ही काय आहेत याच्यामध्ये फिट होऊ शकतात. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघतायत आणि त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करतात हे सगळं मला डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आता तुमच्यासाठी एक एकदम मजेशीर गोष्ट मी घेऊन आलेलो आहे. बघा, 1ली ते 5वी मध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर एंट्रान्स एक्झामची तयारी करतायत, कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात 1ली ते 10वी मध्ये, बरोबर, 1ली ते 5वी पासून पुढे पण, तसंच नवोदय स्कॉलरशिप असते, त्याच्यानंतर आपली RMS राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची एक्झाम असते, त्याचबरोबर आपल्याला भरपूर साऱ्या एक्झाम्स इथे दिलेल्या आहेत. जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, या सर्व एक्झामची जर तुम्ही तयारी करतायत तर तुमच्यासाठी खूप चांगलं बुक आहे ते. बरोबर. म्हणजे याच्यात काय आहेत, सगळ्या एक्झामची एकाच बुक मध्ये तयारी होऊन जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक याचं काय आहेत, प्रत्येक मीडियमचं सेपरेट आहेत. म्हणजे कसं की इंग्लिश लँग्वेजचं सेपरेट बुक आहेत, त्याचबरोबर बघा तुम्हाला जनरल नॉलेजचं सेपरेट भेटणार आहेत, रिझनिंगचं आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्सचं कम्प्लीट टेक्स्ट बुक. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. बघा, आता आपण भरपूर सारे बुक्स काय करत होतो की आपण भरपूर सारे बुक्स शोधत होतो, पण शोधता काय झालं की आपण ह्या बुक्सवर येऊन पोहोचलो. आता ह्या बुक्सवर आल्यावर काय झालं की आपण काय आलं की मुलांसाठी हे बुक्स यूज करायला सांगितले मुलांना. आणि आश्चर्यचकितची अशी गोष्ट आहे की भरपूर जणांचा चांगला रिझल्ट आलाय याच्यापासून. आता जी नवोदयची परीक्षा झाली त्याच्यातही खूप चांगला. आता तुम्हाला बघा, हे रेफर कधी करतोय मी, नवोदयच्या नंतर. आता पुढच्या वर्षासाठी तुम्ही हे वापरू शकतात, कारण की ह्या वर्षी नवोदयचा रिझल्ट खूप चांगला आलाय. आता याच्यात काय काय भेटणार आहेत आपल्याला, सगळे ज्या टॉपिक्सवर आपल्याला क्वेश्चन्स आहेत, सगळे टॉपिक्स वगैरे तिथे टॉपिकवरचे क्वेश्चन्स वगैरे इथे भेटणार आहेत. त्याच्याच बरोबर तुम्ही जर यांच्या वेबसाईटवर गेलात, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही जर याच्या वेबसाईटवर गेलात तर तिथून काय होईल की तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळे क्वेश्चन शीट वगैरे, क्वेश्चन पेपर्स तिथे तुम्हाला जे सोडवायचे आहेत ते क्वेश्चन पेपर्स वगैरे सगळे तिथे भेटून जातील. त्यांचे बुक्स आहेत, इंटिग्रेटेड बुक्स आहेत, सगळे फीचर्स वगैरे तुम्हाला इथे भेटणार आहेत. एक्झाम कार्ड, अग्रवालचे एक्झाम कार्डच्या बुक्स म्हणून असं आपल्याला दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सगळं काही व्यवस्थितरित्या क्लिअर होऊन जाणार आहे. तर लवकरात लवकर काय करायचंय, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक आहे त्याच्यावर जायचं आहे
आणि एक्झाम कार्डच्या बुक्सवर लवकरात लवकर तुम्ही काय करा, एकदा व्हिजिट करा, बुक्स कसे आहेत काय आहेत ते बघा आणि मलाही चांगल्या प्रकारे तुमचा फायदा होईल अशा प्रकारे तुम्ही मला रिव्ह्यू नक्की द्याल. कारण की मी यूज केलेले आहेत, मी मुलांना यूज करायचं रेफर करतोय, त्याच्यामुळे काय होतंय की भरपूर मुलांना फायदा होतोय. याच्याचमुळे काय सांगतोय तुम्हाला, परत परत वारंवार सांगतोय की हे बुक्स वापरा आणि ह्या बुक्स पासून तुम्हाला नक्कीच काही ना काही फायदा होईल. आणि सिलेक्शन मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल काय जाशाल, पुढे जाशाल. तुम्हाला दुसऱ्या बुक्स रेफर करायचीच गरज नाही, सगळं काही एकाच बुकमध्ये आहेत. मग आपल्याला दुसऱ्या 1760 बुक्स घ्यायची गरज आहेत का मित्रांनो? नाही. तर आपल्याला फक्त ह्याच बुक्स रेफर करायच्या, बरोबर. आणि ह्या बुक्स कुठे भेटणार आहेत? एक्झाम कार्डच्या लिंकवर, आणि ती लिंक कुठे भेटणार आहेत? आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कळालं? आता बघा, आपण तर ते बघितलंच आहेत. जिल्ह्या वाईज जर तुम्हाला कट ऑफ बघायचा असेल तर जिल्ह्या वाईज कसा बघू शकतात, जसं आपली वेबसाईट आहे MSCE पुणे, त्याच्यावरून काय आता अंदाजपंचे सांगता येत आहेत की 5वी आणि 8वी जे आहेत रिझल्टचं, तर 5वी साठी जर 4थीच्या अंदाजे याचा अंदाज लावला जातोय, म्हणजे 4थीचा जो 5वीचा रिझल्ट होता मागच्या वर्षीचा, त्याच अंदाजाने काय केलं 4थीचा आसपास लागू शकतो, आणि 8वी आणि 7वीचाही तसाच आहे. तर तुम्ही तिथे डिस्ट्रिक्ट वाईज आणि तालुका वाईज आणि राज्या वाईज तुम्ही तिथे काय करू शकतात, रिझल्ट बघू शकतात. आणि अजून तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत आणि तुम्हाला कशावर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.